त्यांचा आदर्श कोणता, त्यांचे संकेत कोणते हे जाणून घेणं याचं नाव आहे आदर्शवादी विचार. यथार्थवादी विचार कशाला म्हणावं? ज्या लोकांनी आपलं जीवन वेचलं, जीवनाला लोकांना संकेत दिले, जगले, त्यांचं स्मरण करून आपण आता काय करावं, आपली जबाबदारी कोणती आहे, आपण कोणतं कर्तृत्व करावं, आपली समज कोणती असावी, याचं नाव यथार्थवादी विचार. आदर्शवादी विचार आणि यथार्थवादी विचार जर न करणारे लोक आहेत ते नर पशुसम जगमे जीवत वृथा जन्म गमाई. म्हणून पशुबुद्धी आणि मानसबुद्धी. पशुबुद्धी बंधनदायक कर्म करतात पशुबुद्धीचे लोक, आणि मानसबुद्धीचे लोक मोक्षदायक. कर्माचे दोन प्रकार आहेत, एक बंधनदायक कर्म आणि दुसरं मोक्षदायक कर्म. मोक्षदायक कर्म कोण करतो? ज्याच्याजवळ मानसबुद्धी आहे. बंधनदायक कर्म कोण करतो? ज्याच्याजवळ पशुबुद्धी आहे. लक्षात घ्या, पशुबुद्धी मानसबुद्धी समजते ना तुम्हाला? तुम्हाला माहीत आहे, नेहमीच आपण बोलतो षट पशुधर्म सुधारिये, त्याग करो 10 दोष, सद्गुण 8 धारिये, माणूस कैये होश. हा माणूस झाला. पशु कशाला म्हणावं? हे जीवन, हे 2 गुण घेऊन जीवन जगणारे पशु. पशुबुद्धी ज्या माणसाजवळ आहे ते माणसं कोणते कर्म करतात माहीत आहे? लक्षात घ्या, आता भाग महत्त्वाचा आहे. अविद्यायुक्त कर्म, कामनायुक्त कर्म, भ्रमयुक्त कर्म आणि विवेकयुक्त कर्म. कर्माचे 4 प्रकार आहेत. आपण जीवन जगत असताना जे कर्म करतो ते 4 प्रकारचे आहे. लक्षात घ्या. अविद्यायुक्त कर्म पहिलं कर्म आहे. दुसरा आहे कामनायुक्त कर्म, तिसरा आहे भ्रमयुक्त कर्म आणि चौथा आहे विवेकयुक्त कर्म. अविद्यायुक्त कर्म कशाला म्हणावं? अविद्या कशाला म्हणावी? अविद्या म्हणजे शिक्षण न घेतलेला मनुष्य नव्हे. विषयांची जे प्रवृत्ती त्याची अविद्या बाधा निश्चिती, विषयापासून अतिनिवृत्ती ती मुक्ती जानपा उद्धवा. विषयामध्ये प्रवृत्त होऊन जीवन जगणारे जे जीव आहेत त्याचं नाव अविद्या. लक्षात घ्या, अविद्यायुक्त कर्म करतो आपण, जे कर्म फक्त विषयाच्या पूर्तीसाठी राहत, त्याच्यामध्ये काहीच राहत नाही. मुलाबाळाचं पोषण करणं, धनसंपत्ती प्राप्त करणं, कलाविद्या प्राप्त करणं, पदप्रतिष्ठा मिळवणं, आपली माणुसकी समाजाला दाखवून देणं, सगळा भाग हा अविद्यायुक्त कर्मात येतात. लक्षात घ्या, कारण गुरुच्या ज्ञानामध्ये आणि जगताच्या ज्ञानामध्ये फरक आहे. तुम्हाला सखी पाठ आहे, गुरु ज्ञान और जगत ज्ञान में बहुत भेद लखी लेव, जगत भोग सुख मानही गुरु भोग तजी देव. जगताचं जे ज्ञान आहे, जगामधले साधना आहे, आपण साधनाचा आत्ताचा भंग ऐकला. साधना 2 प्रकारची आहे, एक बाह्य साधना, दुसरी ज्ञान साधना. बाह्य साधनेसाठी धन, पैसा, कला, विद्या, मान पान, पद प्रतिष्ठा, पंथ संप्रदाय लागते. लक्षात घ्या, ज्ञान साधनेसाठी कोणाचीच गरज नाही. ज्ञान साधने आपणारच करावी. ज्ञान साधनेसाठी वस्तू प्राणी पदार्थाचा संबंध नाही. लक्षात घ्या, म्हणून ज्ञान साधना आणि बाह्य साधनेमध्ये अविद्यायुक्त कर्म येते. अविद्यायुक्त कर्माचा अर्थ काय आहे? आपण आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या इच्छेच्या गरजेच्या पूर्तीसाठी, इच्छेचे 2 भाग आहे. तुम्ही म्हणाल बाबाजी संतांना इच्छा नव्हते का? संतांना इच्छा होत आहे, आम्हाला इच्छा आहे. आमची इच्छा कशी आहे? लोकांनी हे दुर्गुण सोडून द्यावे, लोकांनी प्रेमानं राहावं, भांडू नये, द्वेष करू नये, चिडवू नये, संतापू नये, हे दावे करू नये, शोषण करू नये, चटणी भाकर खावं, सुखानं झोपावं, हे संताची इच्छा आहे. लक्षात घ्या, समज उमज कर पग रख नहीं तो आगे मुश्किल है, गुजरान करो गरीबी से बाबा मगरूर से धोखा है. हे संताची इच्छा आहे. इच्छा 2 प्रकार की है, एक भोग एक त्याग. भोग इच्छा बंधन करे, त्याग इच्छा निर्दाग. 2 प्रकारची इच्छा आहे. लक्षात घ्या, संतांची इच्छा होती की जग बदललं पाहिजे, समाज बदलला पाहिजे, आमच्या कुटुंबात सौख्य आलं पाहिजे, आमच्याच कुटुंबामध्ये समाधान लाभलं पाहिजे. पण सगळ्याची समज होऊन गेली. आज शिक्षणामध्ये आपण जे रंगत आहोत ना, त्या सगळी समज आहे की आमच्या जीवनाची गरिबी सुधारण्यासाठी, समाधान प्राप्त करण्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे, आम्हाला विद्येची गरज आहे,
आम्हाला नोकरीची गरज आहे. मित्र हो, समाधान त्यांनी प्राप्त होत नाही. म्हणून अविद्यायुक्त कर्म जे जो पण तुम्ही करता, विषयांच्या प्रवृत्तीच्या भोगासाठी, उपभोग घेण्यासाठी, ज्या ज्या वस्तू सुविधा तुम्ही प्राप्त करण्यासाठी जीवन जगत आहे, देवाची पूजा करताय तुम्ही. बापा मायापुराचा ताप जाऊ दे, मायापुराले पास होऊ दे, महापुराचा नंबर लागू दे, याही जर तुमच्या कामना असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान कधी मिळणार? लाख रुपये येईल बाजी, समाधान कधी मिळणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ते नर पशु सम जग में जीवत वृथा जन्म गमावी. अविद्यायुक्त कर्म टाळा. अविद्यायुक्त थोडक्यात सांगतो मी, वेळ बराच झाला आणि वेळेच्या अभावी थोडक्यात सांगतो. अविद्यायुक्त कर्माची व्याख्याच अशी आहे, जो मनुष्य प्रवृत्ती, प्रकृती आणि पुरुष, तुम्हाला ज्ञान आहे, प्रकृती म्हणजे शरीर आणि शरीरावर ज्याचं नियंत्रण आहे, जे शरीर चालवतो त्याचं नाव आहे पुरुष. प्रकृती पुरुष याचे ज्ञान नाही तोवरी बापाही मुक्ती कैशी. ही प्रवृत्ती आहे. प्रवृत्तींच्या आहारी जाऊन जो मनुष्य संतांच्या निजस्वरूप ज्ञानाला पाठमारा होतो, जगताना काही कर्म करताना त्याचं स्मरण आपण ठेवत नाही, प्रवृत्ती मार्गामध्ये जगताच्या मार्गामध्ये वाहत जातो, त्याचं नाव आहे अविद्यायुक्त कर्म. लक्षात घ्या. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सुसंस्कार घडवले पाहिजे. थोर नेते होऊन गेले, त्यांनी काय पैसा सोडला, पद सोडले, प्रतिष्ठा सोडली, माया सोडली, मोह सोडला, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये समाधान आलं. तुम्ही म्हणाल माया मोह कसा सोड म्हणता? सोडता येते. माया मोहाची व्याख्या आपली चुकीची आहे म्हणून सोडत नाही आपण. लक्षात घ्या. म्हणून पुढच्या चरणामध्ये लिहिलं आहे, अमृत छोडी विषय रस पीवे, अमृत छोडी विषय रस पीवे, ध्रुग ध्रुग तिनके ताई. लक्षात घ्या. बिना विवेकते दहु दिशी भटके, भूकत लखी परिछाई, जिनकी लगन गुरु से नाई. चरण आहे, अमृत छोडी विष को पीवे. अमृताची व्याख्या तुम्हाला माहित आहे, साखी नंबर 121 आणि साखी नंबर 122 आहे लक्षात. अमृत, अमृत केरी मोटरी शिरसे धरी उतार, जाही कहो मैं एक है सो मोही कहत. अमृत केरी मोटरी, अमृत केरी केरी म्हणजे समाज. समाजातल्या लोकांनी काय केलं, अमृताच्या गाठोड्या डोक्यावरून खाली उतरवल्या. अमृताची गाठ म्हणजे संतांनी दिलेलं स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान संतांनी दिलेलं डोक्यावरून खाली उतरवून टाकलं, ठेवलं नाही. या डोक्यामध्ये संतांचे विचार नाही ठेवले. लक्षात घ्या. संतांचे विचार असते तर दया, क्षमा, शांती, नम्रता, प्रत्येक जागी प्रामाणिकता आहे ना, असते की नाही? पण आपल्याजवळ दया नावाची वस्तू नाही. अहंकार दाटला का दया गेली नाही, शांती गेली, क्षमा गेली, काहीच नाही. अभ्यास चालू आहे, पूजापाठ चालू आहे, कथा कीर्तन चालू आहे, आपल्यावर त्या परमार्थ आपण करता आहोत. मित्र हो, चुकीचा मार्ग आहे. म्हणून संतांनी दिलेल्या विचारांची गाठोडी आपल्या डोक्यावर ठेवा. आपल्या डोक्यामध्ये संतांचे विचार ठेवा. एक जण म्हणाला, हे माझं डोकं आहे ना, त्या डोक्यामध्ये नुसतं संताचं भरून आहे, माझ्या डोक्यात काही मला काही समजत नाही. मी जो एक एक शब्द बोलतो ना, तो सगळा संतांचा शब्द आहे, माझा नाही आहे. मी जे एक एक गायन गातो ना, तो गायन माझ्या वडिलांचं आहे, मला त्यांनी शिकवलेलं आहे. माझं काय आहे? अरे तुम्हाला शिकवलं, तुम्ही काय केलंस तर शिकवल्याची कदरच नाही, त्याला विसरलो आपण. मी बाबा 50 राग शिकवलं, हो एकही राग फिरत नाही मला. मित्र हो, मान द्या. आपण फक्त वर पाहतो, देवा सांभाळून घे.
निराकारी ओ सदिशा, 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 निराकारी ओ सदिशा. येथे इच्छा पुरत असे, येथे इच्छा पुरत असे, येथे इच्छा पुरत असे. येथे इच्छा पुरत असे, येथे इच्छा पुरत असे, पुरत असे. निराकारी हो सदिशा, निराकारी हो सदिशा, निराकारी हो सदिशा, निराकारी हो सदिशा. वेळ भरपूर झाला त्याच्यामुळं कडवी घेऊ नका. निराकारी ओ सदिशा, येथे इच्छा पुरत असे. आई वडिलांशी संवाद साधा, आई बहिणीशी संवाद साधा, शेजाऱ्याशी प्रेम राखा, बरंचसं काही सहन करा, माफ करा. हे गुण शिका राजो. देवा बापा तू सर तिकडे नाहीच तो, तुमचं काय करणार तो राजो. देवा बापा तूच आहे, जे तर आहे तिथं नाही. नाही है ताको माने नाही, नाही ताको करे मान, काही कबीर पुकारे को नास्तिक घ्या. आपल्या शाळेमध्ये मुलं बाळ आहे, आपल्या गावामध्ये पालक आहे, आपल्या शेजारी आई बहिणी आहे. ताप जर आता तेच कामी येते. कोरोनाच्या वेळेस कोण कामी आलं? आले का देव कामी तुमच्या? देवाच्या मंदिरात कुलप लावा लागले, ते कोणाच कामी पडले नाही. नाही, आपली उलटी बुद्धी आहे राजो. निराकारी औषधीशा, यती इच्छा प्रोतसे. मरण माराचा उदोदून जीविताचे हाल करू नका. म्हणून अमृत केरी मोटरी शिरसे धरी उतार, या संतांच्या मौलिक वचनांचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या डोक्यात ठेवला पाहिजे. लक्षात, जिनकी लगन गुरु से नाही. लक्षात, अमृत छोडी विष को पीवे. सगळे विषारी जीवन आहे आपलं. ती म्हणाल आम्ही पंचविषय कसे सोडावे, सोडाचा प्रश्न नाही. सिद्धांत संतांचा असा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला जिथपर्यंत शरीर साथीला आहे तिथपर्यंत शरीरामधले पंचविषय नष्ट होत नाही. संतांचा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. नष्ट नाही होत, पण त्या पंचविषयाचा वापर मात्र नष्ट करता येते. शब्दविषय आहे, 4 शब्द वापरता येते. काल शब्द, संधी शब्द, झाई शब्द टाळता येते. स्पर्श विषय आहे, चरण स्पर्श वापरता येते, विशेष स्पर्श टाळता येते. रूप विषय आहे, स्वरूप निज स्वरूप पाहता येते, देहरूप सोडता येते. आपण देहरूपाला भाळून आहो. साज सौंदर्य नाही, टिकली साडी चोरी पॅन्ट शूट फुलटाळ फुल पॅन्ट नाही. जायचं चालेल, झालं नाही का? तयारी व्हायची आहे. तयारी काची? आंघोळ केली मग आज कपडे घातले तर मग आता कोणती तयारी राहिली नाही. कतून आपण बाबाजी झालं नाही कधी. थांब थांब, पैजमा घालायचा आहे, पॅन्ट काही नेसून आहेस ना तू. देहरूपाकडे लक्ष राजो नाही, स्वतःच्या स्वरूपाकडे काही लक्ष नाही. जाताना प्रेम घ्या, सहानुभूती घ्या, सहकार्याची भावना घ्या, नाही जिव्हाळा घ्या. जाते घेऊन जिव्हाळा येतच राहते, प्रेम येतच राहते, सहकारी येतच राहते. आणि देहरूप म्हणून मित्र हो, निज स्वरूपाकडे लक्ष द्या. देहरूपाचा टाळा. शब्दस्पर्शी रूप. रस माहित आहे तुम्हाला? कामरस सोडून द्या, रामरस घ्या. गंध सुगंध ठेवा आणि दुर्गंध सोडून द्या. चांगले वागा, वाईट वागा सोडून द्या. घरी नाही दानन मला पाटील म्हणा, कसं जमल बाबाजी, कसं शक्य आहे? म्हणून आपला जीवन सुधार केला पाहिजे. मग याच्यासाठी संतांनी उपदेश दिला. हा थोडा वेळ, आता 15 मिनिट. आ
की चाहत है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि चाहत है, पूरा विषय त्यागी बनो, पूरा विषय त्यागी बनो, पूरा विषय त्यागी बनो है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि चाहत वैराग्य ज्ञान, वैराग्य भक्ति ज्ञान सद्गुरु चरण अनुरागी बनो, चरण अनुरागी बनो, चरण अनुरागी बनो है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि सद्ग्रंथ अवलोकन करो, सद्ग्रंथ अवलोकन करो. प्रत्येक सद्भक्तांनी संतांच्या वचनाचा विचार करताना काय घ्यावं लागते हे या श्लोकात आहे. सद्ग्रंथ अवलोकन करो, साधन तितिक्षा को धरो, साधन तितिक्षा को धरो, साधन तितिक्षा को धरो, हे मुक्ति की साज सद्गुना, हर्षयुत धारण करो, हर्षयुत धारण करो, हर्षयुत धारण करो है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि चाहत है, मोक्ष की यदि चाहत. सगळ्या सद्भक्तांना, विचारवंतांना, सज्जनांना संदेश आहे संतांचा, लक्षात घ्या. है मोक्ष की यदि चाहतु, पूरा विषय त्यागी बनो. सज्जन या गोष्टीकडे लक्ष द्या पाहिजे, लक्षात घ्या. सार शब्द घ्या, चरण स्पर्शाकडे लक्ष ठेवा. आज आपल्या समाजामध्ये प्रथाच बंद झाली. जुनी प्रथा होती, कुठे जायचं राहिलं आई वडिलांच्या पाया पडत होते, नाही का. जातो आई, जातो दादा, जाता भाऊ सांगत होते. प्रथा बदलली कारण सुशिक्षित झालो आपण जास्त. सुशिक्षितपणाला शी गाली, गुंडात मावलं नाही पाणी वर शी गाली, जास्तीचे सुशिक्षित झालो. पाया पडायची लाज वाटते. काही लोक कुणाला नमस्कार नाही करायचा. हां, त्या मातीच्या गोट्याच्या अर्धा तास लागायचा. बापाला नमस्कार नाही करायचा. मित्रो, काय आणलं तुम्ही. है मोक्ष की यदि चाहतो, पूरा विषय त्यागी बनो, वैराग्य भक्ति ज्ञान सद्गुरु चरण अनुरागी बनो. वैराग्य भक्ति ज्ञान सद्गुरु चरण अनुरागी बनो. सद्ग्रंथ अवलोकन करो, साधन तितिक्षा को धरो.
हॅलो सज्जनांनी, कारण प्रश्न असा आहे की कुटुंब किती मोठं असलं तर त्याचा पालक एकच असतो. एका पालकाला ते कुटुंब सांभाळावं लागते. त्या प्रकारे समाजामध्ये अज्ञानी सज्ञानी दोनही प्रकारचे लोक असतात. ज्यांच्या अंतःकरणामध्ये काही सज्ञानपणा आहे, जाणीव आहे, समज आहे, काही जबाबदारी आहे, त्या जबाबदारपूर्ण लोकांनी संतांच्या वचनांचा वेळोवेळी जीवन जगण्यामध्ये वापर केला पाहिजे. संपत्तीपेक्षा संस्काराला महत्त्व देणं आपण शिकलो पाहिजे. कारण आपला इतिहासच असा आहे, संस्काराचं दृढीकरण करण्यासाठी मोठमोठ्या लोकांनी संपत्तीचा त्याग केलेला आहे. संपत्ती मागे ठेवली, संस्कार समोर केले. आज आपण संपत्ती समोर ठेवतो, संस्कार मागे ठेवतो, म्हणून हाल आहे आपले. संतांच्या वचनांचा आपण विचार जर केला नाही तर समोरचा जो काळ आहे, तुमचा काळ बराच कठीण येणार आहे. लक्षात घ्या, कारण आजच सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, संतांनी एकच उद्देश केला, कर्म की रेखन मिटे रे भाई. जे कर्म कराल त्याची रेख मिटत. कर्म की रेखन मिटे रे भाई. कोई लाख करे चतुराई. किती चतुराई करा, आपण केलेल्या कर्माची रेख मिटत नाही. कर्म का बदला सब कोई को भरना पड़ा है भारी भाई. यही उपदेश सब संतों ने बारंबार समझाई. सगळ्या संतांनी, सगळ्या जातीच्या धर्माच्या पंथांच्या प्रवर्तकांनी, सज्जनांनी, विचारवंतांनी उपदेश गेला, बाबा रे कर्माचा कर्म करतानाच विचार करा. सत्कर्मांगी यासाठीच आपण संतांचा संकेत घेतो, वाचन करतो, अभ्यास करतो. आपल्या हातून कुकर्म होऊ नये. कर्म करण्याची 3 साधनं आहे, काया वाचा आणि मन. शरीराने कुकर्म होऊ नये, वाचेने कुकर्म होऊ नये आणि मनाने कुकर्म होऊ नये. याची दक्षता घ्यासाठी अभ्यास आहे, याची दक्षता घ्यासाठी उपदेश आहे. जर आपण उपदेश घेताना समजा आपण शरीराकडून कृती बिघडली, मनामध्ये द्वेष आला, वाचेने शिवीगाळ केली, वाचेने अंतकरणात तोडून टाकलं, वाचेने एखाद्या अंतकरणात धक्का दिला, पश्चाताप करायची वेळ येईल, त्याच्यावर संकट येईल, असे तुम्ही अंतकरण तोडण्याचं काम करत असाल मित्र हो, आपला शुद्धपणा हरवला तसा समजा. म्हणून है मोक्ष की यदि चाहतो पूरा विषय त्यागी बनो. वैराग्य भक्ति ज्ञान सद्गुरु स्मरण अनुरागी बनो. सद्ग्रंथ अवलोकन करो, तितिक्षा साधन तितिक्षा को धरो. है मुक्ति की साज सद्गुण हर्षयुक्त धारण करो. अभ्यासकांनी, विचारवंतांनी, कथा कीर्तन ज्यांना आवड आहे, देवपूजा, भजन कीर्तन करतात, त्या सगळ्यांनी लक्षात घ्या. जर तुम्हाला या सुखदुःखाच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर विषयांचा त्याग करा. विषयाचा त्याग करा म्हणजे आता सांगितलं मी, शब्द ऐका पण निरर्थक शब्द नका ऐकू. शब्दामध्ये की विवेक असला पाहिजे. तू शब्द विवेक शब्द नहीं सुनवायसा, जो विषयों में भरमा दे. तू शब्द ग्रहण कर वैसा, जो उर्मे ज्योती जगा दे. आपल्या अंतःकरणामध्ये काही सद्भावना तयार होईल, समज तयार होईल, शांती क्षमा दया तयार होईल, आत्मीयता तयार होईल. असे शब्द ग्रहण केले पाहिजे आपण. चटकन रागाला पाहिजे, चटकन चिड आली पाहिजे, चटकन 1-2 तुकडे 2 तुकडे झालेच पाहिजे. हे शब्द टाळा, यासाठी उपदेश आहे. म्हणून संतांनी शेवटी सांगितलं आहे, आपुलीच स्थिती अंतरात पाही. आपुलीच स्थिती अंतरात पाही. आपुलीच स्थिती अंतरात पाही. आपुलीच स्थिती अंतरात पाही. आपुलीच स्थिती अंतरात पाही.
आपुलेच स्थिती अंतरात पाये मग स्थिर होई आपुलेच देही मग स्थिर होई आपुलेच देही स्थिर होई आपुलेच देही मग स्थिर होई आपुलेच देही मग स्थिर होई आपुलेच देही मग स्थिर होई मग स्थिर होई आपुलेची देही मग स्थिर होई आपुलेच देही आपुलेच स्थिती अंतरात पावे आपुलेच स्थिती अंतरात पावे आपुलेच स्थिती अंतरात पावे. संतांचा उपदेश आहे, जर तुम्हाला आपलं आयुष्य स्थिर शांत समाधानी जावं, खरोखर माणूस म्हणता यावं असं जीवन जगायचं असेल तर तुमची स्थिती दुसऱ्याला दिसत नाही. आज मी कोणत्या स्थितीमध्ये आहो ते माझं मलाच कळते, तुम्हाला नाही कळत कोणालाच. मनुष्य आपली स्थिती लपवून ठेवते. लक्षात घ्या, साधूपणा कोणालाही दाखवता येते, सज्जनपणा कोणालाही दाखवता येते,